सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 लॉस्ट इन स्पेस सीझन 2 संपवला. मस्त आहे, एक्साइटिंग. पण परत तेच की परत ते हरवतात सगळे, परत सगळे भेटतात आणि वेगळ्याच कुठल्या तरी म्हणजे अल्फा सेंटोरीवर जायच्या ऐवजी वेगळ्याच कुठल्या तरी प्लॅनेटवर पोहोचतात आणि तिथे त्यांना असं स्पेसशिप दिसतं फॉर्च्युना म्हणून, की जे ज्युडीचे वडील चालवत गेलेले असतात कितीतरी वर्षांपूर्वी आणि ते गायब झालेलं असतं, त्याच्यावर तिचे वडील पण. तर आता कदाचित त्यांनी ते सीझन 3 करता ती ओपनिंग ठेवली असेल. तर थोडक्यात लॉस्ट इन स्पेसमध्ये ते लास्ट टाइम ते रिझोल्यूट वाले बघतात ह्यांना आणि म्हणजे जवळ म्हणे अरे आम्ही तुम्हाला कशा सोडून जाऊ शकतो, आम्ही तुमच्याकडे थांबलोय असं म्हणून ते करतात. पण अचानक काहीतरी होतं आणि सगळं ते स्पेस शिप इकडे तिकडे गुडलून जातं. तर हे लोक अल्टिमेटली एका वेगळ्याच प्लॅनेटवर म्हणजे ग्रहावर पोचतात आणि मग तिथेच राहत असतात. आता तिथून कसं बाहेर पडायचं हे त्यांचं चाललेलं असतं. मग बरंच विचार विनिमय सगळं करून ते त्याला, आणि तिथे वॉटर पण असतं सी सारखं, तर मग त्याच्यात आपण सेल करून याच्यापर्यंत जायचं, आपल्या रिझोल्यूट पर्यंत. आता हा म्हणतो, मग छोटा जो विल असतो तो म्हणतो अरे माझा रोबोटचं काय, रोबोट हरवला माझा, मग रोबोटला शोधूया असं वगैरे, त्याचे तो हे चालू असतं. आणि ह्या लोकांनी हिला स्मिथ जी खोटी म्हणजे असते तिला बंद करून ठेवलेलं असतं लॉक त्या याच्यामध्ये स्पेसशिपमध्ये. तिचं काही ते म्हणजे ती कधी चांगली वागत असते कधी वाईट वागत असते, तिचं म्हणजे सगळं इररॅशनल चालू असतं सगळं. तर मग जेव्हा ठरवतात तेव्हा मग ती म्हणते मी पण तुम्हाला मदत करते असं तसं. शेवटी निघतात ते लोक तिथनं. हे दोन असे पाल मोठे मोठे उभे करतात आणि बाहेर पडतात. आणि जसं असं ते पुढे पुढे सरकतात तशी एकदम समोर धबधब्यासारखी खाई येते आणि त्याच्यातनं ते खाली पडले असते तर पूर्ण स्पेसशिप ब्रेक झालं असतं. तर ते ह्या लोकांनी म्हणजे जे दुसरे रोबो लोक असतात खराबवाले, त्या लोकांनी ते बनवलं असतं, खरं नसतं ते. तर काहीतरी करून हे लोक ते स्पेसशिप बरोबर काठावर येऊन त्यांचं थांबते. मग त्याच्यातनं हे लोक आता बाहेर पडतच असतात त्यातल्या, तर ही तिची मम्मी ते खाली पडतात. मग त्यांना परत बाहेर काढण्यामध्ये आणि ते सगळं म्हणजे चालू असतात त्यांचे प्रयोग. इकडे हा एका दुसऱ्या म्हणजे प्लॅनेटच्याच दुसऱ्या भागामध्ये जे काही दुसरे स्पेसशिप मधले लोक असतात त्यांच्यासमोर दुसराच एक प्रॉब्लेम आलेला असतो, की जे पण एक मेटलच्या असतात गोष्टी त्याच्या मेल्ट व्हायला लागतात सडनली. मग ते कसं काय त्याला हे करायचं, मग त्याच्याकरता अमोनिया पाहिजे, मग तो कुठून मिळणार, मग तो दुसऱ्या स्पेसमधनं मिळणार. मग ह्याला विलला हे कळतं की यांनी एका रोबोला स्केअर क्रो म्हणून बंदी बनवलेलं असतं. मग त्याच्यात ते लोक त्याच्यावर प्रयोग करणार असतात आणि त्याच्या थ्रू अल्फा सेंटोरीला जाणार असतात. पण मग ह्याला त्याच्यावर दया येते, हा म्हणतो आता याला कसं तरी करून सोडवलं पाहिजे. मग तो आपल्या भावा बहिणींच्या मदतीने त्याला सोडवायचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नात त्या स्पेसशिपचा अजून एक एल्डर म्हणून असतो, तर त्याला पण म्हणजे थोडंसं असतं जरा. तर मग ते तिघही जण ऍक्च्युअल रोबोच्या शोधात जातात. तर तिथे त्यांना एक रोबो भेटतो, पण तो त्यांचा खरा रोबो नसतो. तो म्हणजे विल पर्यंत पोचाय करतात त्यांनी खोटच त्याचं नाटक केलं असतं, पण तरी ते त्याच्या थ्रू याच्यापर्यंत पोचतात, ऍक्च्युअल रोबो पर्यंत पोचतात. आणि मग रोबो पण ओळखतो त्याला आणि मग तो त्याला स्पेसशिप मध्ये घेऊन येतो. पण हे एक असतो अजून नेव्हिगेट करणारा, तर त्याला ते आवडत नाही. आता तर तो म्हणतो की हे रॉबिन्सन नेहमी मध्ये मध्ये करत असतात आणि आम्हाला जायची अल्फा सेंटोरीला घाई, आमची मुलं बाळं आमच्या बायका तिथे पोचलेल्या आहेत, हे नेहमी फॅमिली म्हणून एकत्र राहतात आणि काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवतात, तर यांना आता सोडून देऊ आणि आपण जाऊ. पण मग हे कळतं की जेवढं पाहिजे पाणी तेवढं त्या स्पेसशिपला न्यायला नाहीये. तर मग आता ते
प्युअर वॉटर कसं करायचं, तर ते मग ही सांगत असते की दुसरीकडनं काहीतरी आपण आणूया, दुसऱ्या स्पेसशिपवर आहे आणि तिथून ते आपल्याला प्युरिफाय करता येईल. तर ते प्युरिफाय करता मग कसं करायचं, ते इथनं हे घ्यायचं, त्याच्यात ते टाकायचं, मग ती प्रोसेस पुष्कळ मोठी आहे. मग त्या याच्यामध्ये हा मध्ये मध्ये आडकाठ्या करतो, पण ते शेवटी होतं. मग त्या चक्करमध्ये हे दोघं नवरा बायको रॉबिन्सन स्पेसमध्ये परत गटांगळ्या खातात, पण मग पोचतो कधीतरी. आणि हा डॉन जो असतो, जो म्हणजे ज्यांनी आधी दारू बिरू स्मगलिंग केली असते, तर तो मदत करतो यांची पुष्कळ, प्रत्येक वेळेस त्यांना वाचवायचा प्रयत्न करतो. आणि ही मध्ये मध्ये त्यांना हेल्प पण करत असते, काड्या पण करत असते. मग ह्या मधल्या काळामध्ये तो एल्डर आणि विल हे लोक जाऊन त्या स्केअर क्रोला ऍक्च्युअल जी जागा असते जिथे तो बरा होऊ शकतो तिथे नेऊन सोडतात. पण तिथे गेल्याबरोबर त्या स्केअर क्रोच्या बरोबर जे दुसरे हे असतात ते जागे होतात, ते दुष्ट असतात, ते चांगले नसतात, आणि ते यांचा पिछा करतात, त्यांच्या स्पेसशिपचा. मग झालं, या लोकांना कळतं की आता हे लोक अटॅक करणार आहे. मग आता त्याच्याकरता तयारी पुन्हा स्पेसशिपमध्ये की त्यांना कसं ट्रॅप करायचं आणि कसं इनॅक्टिव्हेट करायचं. मग ते लोक सगळ्या अशा तारा वगैरे जोडून त्यांना म्हणजे आधी इम्युन करायचं आणि मग नंतर त्यांना उडवून टाकायचं किंवा त्यांना स्पेसशिप पासून रिव्हॉल्यूट पासून वेगळं करायचं, असं त्यांचा सगळा प्लॅन असतो. तर मग ते येतात, त्यांना ते तसं ट्रॅप पण करतात सगळं. तर ह्या याच्यामध्ये त्या जी डॉक्टर स्मिथ बनली असते खोटी, म्हणजे जी खराब बाई असते, तर तिने बऱ्याच गोष्टी अशा केल्या असतात की ज्याच्यामुळे एक लहान मुलीची वडील वारले असतात आणि एक इन्स्पेक्शन करणाऱ्या माणसाला तिने पॅरलाइज केलेलं असतं. तर आणि म्हणजे तिला हे लक्षात येतं की फॅमिली आपण म्हणतो, पण आपली आता फॅमिली राहिलीच कुठे. आपली एक बहीण आहे, ती पण आपल्याला म्हणजे हेट करते. तर आता आपल्याला उलट रॉबिन्सनच आहे, भलेही ते आपल्याशी थोडे तुटक वागतात, कधी आपल्याला बंद करतात, पण आपण करतोय तसंच आहे, पण फॅमिली म्हणून आता तेच आहेत आपल्या बरोबर. मग ती म्हणते, त्यांना मग हे लक्षात येतं की आपण जरी लॉक केलंय त्या सगळ्या क्रूला, त्या बॅड मॉन्स्टर्सना, बॅड रोबोट्सना, तरी त्यांची हळूहळू हालचाल चालू आहे, कारण त्यांची 100% बॅटऱ्या काम नसतात करत, 80%च करत असतात. तर ते हळूहळू स्लो मोशन मध्ये त्यांचं हालचाल चालू असते. तर ही म्हणते मी जाते आणि त्या वायरी परत त्यांच्यापासून वेगळ्या करते, आणि ती हळूहळू घुसते, पण शेवटी तिला कुठेतरी टच होते आणि ते सगळं परत ओपन होऊन जाते आणि ती तिथेच म्हणजे अल्टिमेटली मरून जाते तिथेच त्यांच्यामध्ये. मग आता ह्या मीन व्हाईल ह्या लोकांनी ठरवलं असतं की आता हळूहळू इव्हॅक्युएट करणं गरजेचं आहे, कारण आता पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिळालेलं आहे. तर मग आधी फक्त मुलांना आपण ज्युपिटर 2 मधून पाठवू, आणि मग त्याचं हे करेल नेतृत्व ज्युडी, म्हणजे रॉबिन्सन मधली जी ज्युडी असते ती करेल, आणि ती त्याची कमांड, ती कॅप्टन, आणि तीच स्पेसशिप चालवेल. तर तिची आधी तयारी नसते, पण मग वडील तिला कन्व्हिन्स करतात आणि मग ते स्पेसशिप उडतं. आणि मग हे बाकीचे सगळे मोठे जे दुसरे राहिलेले असतात, मग ते रोबोटच्या मदतीने रोबोला पण त्या मुलांच्या स्पेसशिपमध्ये पाठवतात आणि रोबोला म्हणतात तू अल्फा सेंटोरीमध्ये आम्हाला घेऊन चल. आणि हे लोक सगळे जे असतात ते मागच्या शिपमध्ये, तर ते म्हणतात आता आपण पण जायचंच, हे सगळं आता यांना आपण नेस्तनाबूत करून आपणही जाऊ. पण त्यांचं पण स्पेसमध्ये काय पुढे होतं काही कळलं नाही. पण मग मुलं त्या वेगळ्याच प्लॅनेटच्या तिथे पोचतात की जिथे त्यांना ते फॉर्च्युना दिसतं, आणि ते म्हणतात अरे आता म्हणजे हे जुडीचे वडील चालवत होते आणि म्हणजे आपण आता कुठे पोचलो. तर तो रोबोट पण असं म्हणजे ब्लँक दाखवलाय. तर म्हणजे पुन्हा ते लॉस्ट इन स्पेसच आहेत. कदाचित ते सीझन 3 करता त्यांनी ओपनिंग ठेवलेली असणार आहे. पण छान आहे, प्रत्येक एपिसोड एक्साइटिंग आहे, प्रत्येक वेळेस असं वाटतं अरे पुढे काय होणार, पुढे काय होणार. छान आहे.